नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 12 जुलैला RTO AMVI ची पूर्वपरीक्षा होती. ह्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम हा नॉन टेक्निकल स्वरूपाचा आहे आणि तो अभ्यासक्रम आपण समजून घेणं फार आवश्यक आहे. आज आपण इकॉनॉमीचं म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेचं सिलेबस डिकोडिंग करणार आहे. वन सेशन फुल क्लिअरिटी. म्हणजे एका सेशनमध्ये इकॉनॉमीचा सिलेबस काय सांगितलेला आहे त्यांनी आपल्याला गट क च्या परीक्षेसाठी, आणि आपण कोणता अभ्यास केला पाहिजे, कोणकोणते टॉपिक पाहिले पाहिजेत हे व्यवस्थित समजून घेणारे डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुद्देसूद मांडणी करणार आहोत आणि जेणेकरून तुम्हाला ती क्लॅरिटी येईल की कोणते विषय, कोणता घटक वाचला पाहिजे, कोणत्या टॉपिकला विशेष महत्त्व दिलं पाहिजे. बघा मित्रांनो, आपल्याकडं RTOची ऑलरेडी बॅच सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये प्री प्लस मेन्स स्वरूपाची बॅच आहे. ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपाची बॅच सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही ती नक्की जॉईन करा. परीक्षा केंद्रीय बॅच आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम घेतोय. त्याचबरोबर आपण तिथं विकली टेस्ट सुद्धा घेत असतो आणि परीक्षेच्या आधी टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे. बघा काय आहे थोडक्यात पूर्वपरीक्षेचा पॅटर्न काय बघा. प्रश्न आहेत 100, एकूण गुण आहेत 100, म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क आहे. दर्जा हा पदवीचा आहे. प्रश्न इंग्रजी आणि मराठीत बायलँग्वेजमध्ये असतील. तुम्हाला ज्या भाषेत तुम्ही कम्फर्ट आहात त्यानुसार तुम्ही मराठीत सोडवू शकता किंवा इंग्रजीत सोडवू शकता. परीक्षेचा वेळ हा 1 तास आहे, 60 मिनिट इतका वेळ आहे, बरोबर. आणि ही बहुपर्यायी स्वरूपाची ही काय आहे परीक्षा असते. याच्यामध्ये आपण म्हणतोय की निगेटिव्ह मार्किंग आहे. एक प्रश्न चुकला तर तुमच्या एकूण प्रश्नांतून 25% मार्क वजा केले, 1/4 वजा केले जात असतात. हे लक्षात ठेवायचं तुम्ही. एकूण गुणांमधून ते कमी करता केले जातात, हे लक्षात ठेवा. महत्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर पुढे आता आपल्याला आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची. चुकीच्या गुणांसाठी म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण आहे, बरोबर. तर एकूण गुणांमधून जे त्यांनी म्हणलेलं आहे की प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा केले जात असतात, हे लक्षात ठेवायचं. जी चर्चा आपण आता करतोय ती म्हणजे अर्थव्यवस्था. हा अर्थव्यवस्थेचा सिलेबस काय सांगितलाय जरा समजून घेऊ मित्रांनो. अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी 2 भाग केलेत. एक भारतीय अर्थव्यवस्था आणि 2 शासकीय अर्थव्यवस्था. याच्यामध्ये पहिलं सांगितलेलं राष्ट्रीय उत्पन्न, दुसरं सांगितलंय शेती म्हणजे कृषी हा घटक, तिसरा उद्योग हा घटक सांगितलाय, चौथा परकीय व्यापार हा घटक सांगितलाय, पाचवा बँकिंग हा घटक सांगितलाय, सहावा लोकसंख्या हा घटक सांगितलाय, सातवा घटक त्यांनी सांगितलेला आहे दारिद्र्य व बेरोजगारी. हा एक वेगळा, दारिद्र्य आणि बेरोजगारी वेगळा भाग होतो. त्यानंतर 9वा मुद्रा हा भाग सांगितलाय, 11वा राजकोषीय नीती, आणि नंतर पुढे सांगितले शासकीय अर्थव्यवस्था. मुळात ह्या राजकोषीय नीतीचाच अर्थसंकल्प लेखापरीक्षण हा त्याचा काय असतो भाग असतो. म्हणजे जवळपास 10 ते 11 टॉपिक त्यांनी आपल्याला सांगितलेले. अर्थात या टॉपिकवर प्रश्न नक्कीच विचारले जात असतात. ते प्रश्न कसे विचारले जातात ते मी नंतर तुम्हाला सांगतो. परंतु या टॉपिक व्यतिरिक्त सुद्धा टॉपिक करणं गरजेचं असतं. ते टॉपिक कोणते आहेत? ते 15 ते 16 टॉपिक आहेत जे आपण करणं म्हणजे गरजेचंच आहे मित्रांनो. तेच मला तुम्हाला इथं सांगायचं, तेच मला तुम्हाला डिकोड करायचंय, जेणेकरून तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला त्या गोष्टी वाचणं सोप्या जातील. बघा मित्रांनो, पहिला आपल्याला काय करायचं अभ्यास करत असताना, पहिला भाग काय करणार आहोत आपण. एक, तुम्ही अभ्यास करताना पहिला टॉपिक वाचला पाहिजे, आर्थिक वृद्धी वृद्धी आणि आर्थिक विकास. आर्थिक विकास ह्याला इंग्रजीमध्ये म्हणलं जातं इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. बऱ्याच वेळा स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारले जातात. आर्थिक वृद्धी ही कशा स्वरूपाची संकल्पना आहे आणि आर्थिक विकास कशा स्वरूपाची संकल्पना आहे. आर्थिक विकास ही संकल्पना कधीपासून मांडायला सुरुवात झाली? 1980-90च्या दशकामध्ये ही नवीन टर्म कॉइन झालेली होती. पाकिस्तानचे अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारताचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी सांगायला सुरुवात केली की ग्रोथपेक्षा डेव्हलपमेंट वेगळी आहे. बऱ्याच वेळा भारतामध्ये हे दिसतं
इकॉनॉमिक ग्रोथ होताना दिसते, जीडीपी वाढताना दिसतो, परंतु जीडीपी वाढीच्या प्रमाणात देशातील बेरोजगारी पण कमी झाली पाहिजे, देशातील आर्थिक असमानता कमी झाली पाहिजे. त्याच्यानंतर आपण म्हणतो की प्रादेशिक समतोल सुद्धा त्यामध्ये असायला पाहिजे. हे दिसत नाही. वृद्धी ही वेगळी गोष्ट मानली गेली आहे आणि विकास ही वेगळी गोष्ट मानली आहे. वृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे आणि विकास हा गुणात्मक आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. अर्थव्यवस्था या विषयामध्ये मित्रांनो एक गोष्ट कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवायची, ती गोष्ट ही तुम्हाला संकल्पना व्यवस्थित माहीत असायला पाहिजेत आणि त्या बेसिक संकल्पना पुढच्या टॉपिक मधून कव्हर होतात. तो टॉपिकचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम. तुमच्या अभ्यासामध्ये हा प्रश्न, ह्या संकल्पना फार गरजेच्या आहेत. मग याच्यामध्ये काय काय विचारलं जातं? जीडीपी वर प्रश्न विचारला जातो. जीडीपी, जीएनपी, एनडीपी आणि एनएनपी यांवर प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नला जर तुम्ही लोकसंख्येनं भागलं तर तुम्हाला दरडोई उत्पन्न मिळत असतं. म्हणजे की ह्या संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजेत. तुम्ही रिसेंटली गट ब ची परीक्षा पाहिली तर त्यामध्ये जीडीपी आणि जीएनपी याचा तुलनात्मक प्रश्न विचारलेला होता. सिलेबस व्यवस्थित डिकोड झाला पाहिजे. आणि मुळात या टॉपिकवर प्रश्न येतातच येतात, हे तर मान्यच आहे, परंतु एकूण भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना तुम्हाला हा टॉपिक जर व्यवस्थित समजला, बेसिक संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजेत. जसं मी आता म्हणलं, राष्ट्रीय उत्पन्नाला तुमच्या लोकसंख्येनं भागा, दरडोई उत्पन्न मिळतं, पर कॅपिटा इन्कम. पर कॅपिटा इन्कम तुम्ही देशाचंही काढू शकता, राज्याचंही काढू शकता, जिल्ह्याचंही काढू शकता, तालुक्याचंही काढू शकता, इवन तुम्ही तुमच्या घराचंही पर कॅपिटा इन्कम काढू शकता. आणि आपल्या देशातलं पर कॅपिटा इन्कम हे कमी आहे. पर कॅपिटा इन्कम कमी, परिणामी गरिबी कमी. गरिबी जास्त, गरिबी जास्त तर शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांचा अभाव निर्माण होत असतो. त्यामुळं हा टॉपिक फार महत्वाचा आहे. कोणत्याही विषयाची एक चौकट असते आणि त्या विषयाची चौकट बसवण्याचं काम जर कोणता टॉपिक करत असेल तर तो राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक आहे. हा व्यवस्थित आपल्याला शिकायचा. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक पाहायचा आपल्याला, तिसरा, दारिद्र्य किंवा ज्याला गरिबी म्हणतो आपण. इंग्रजीमध्ये याला म्हणलं जातं पॉवर्टी. हे लक्षात घ्या मित्रांनो, इंग्रजीत काय म्हणलं जातं? याला पॉवर्टी म्हणलं जात आहे. या टॉपिकवर समित्यांवर विशेषतः प्रश्न विचारले जातात. समिती, अनेक समित्या आहेत, जसं लकडावाला समिती, उदाहरणार्थ लकडावाला समिती, सुरेश तेंडुलकर समिती, समिती, रंगराजन समिती, यांवर प्रश्न जास्त विचारले जातात. किंवा सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, निरपेक्ष दारिद्र्य काय, हे विचारलं जातं. ऑलरेडी सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य यांवर प्रश्न विचारला जात असतो. हे फार महत्वाचा हा टॉपिक हमखास मार्क देणार आहे. यूआरपी म्हणजे काय, एमआरपी म्हणजे काय, एमएमआरपी म्हणजे काय. यूआरपी आणि एमआरपी ची संकल्पना लकडावाले समितीने सांगितलेली होती. मी इथं लिहितो बघा, यूआरपी, एमआरपी, एमएमआरपी ह्या संकल्पना, यावर आपल्याला प्रश्न विचारला जात असतो. पुढचा टॉपिक जो मित्रांनो आपण अभ्यासला पाहिजे तो म्हणजे आहे रोजगार आणि बेरोजगारी. बघा, हा टॉपिक म्हणजे आपल्या सिलेबस मध्ये तर त्यांनी फक्त शब्द काय वापरलेला आहे बघा इथं, कुठं, बेरोजगारी. पण बेरोजगारीच्याच बरोबर तुम्हाला रोजगार सुद्धा समजून घ्यावा लागतो. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बेरोजगार कुणाला म्हणतात? काम करायची इच्छा असून देखील ज्या व्यक्तीला काम मिळत नाही त्याला बेरोजगार म्हणतात, बरोबर. त्यासाठी श्रमशक्ती आणि कार्यशक्ती फार महत्वाची असते. श्रमशक्ती म्हणजे काय? एखाद्या देशातले काम करणारे, कामाच्या शोधात असणारे आणि बेरोजगार असणारे ह्यांना श्रमशक्ती म्हणतात. आणि कार्यशक्ती म्हणजे प्रत्यक्ष ज्यांना काम मिळालेले, ती कार्यशक्ती असते. आता होतं काय, श्रमशक्ती आणि कार्यशक्ती यांच्यामध्ये जितकं जास्त अंतर असेल तेवढं बेरोजगारीचं प्रमाण जास्त, आणि श्रमशक्ती आणि कार्यशक्ती यांच्यातलं अंतर जर कमी असेल तर बेरोजगारीचं प्रमाण कमी. जगातला कोणताही देश असा नाही की त्यांच्याकडे बेरोजगारीच नाही, पण प्रमाण वेगवेगळं असू शकतं.
जे अविकसित देश आहेत तिथं बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे. विकसनशील देशांमध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास झालेला असतो, त्यामुळं काही प्रमाणात बेरोजगारी कमी झालेली असते आणि विकसित देशात ती थोड्याफार प्रमाणात दिसतेच. असं तुम्हाला नाही म्हणता येणार की बेरोजगारीचं नाही. ठीक आहे ना? त्यामुळं बेरोजगारीच्या संकल्पनांमध्ये मग सामान्य स्थिती बेरोजगारी काय आहे, साप्ताहिक स्थिती बेरोजगारी काय आहे आणि दैनिक स्थिती बेरोजगारी काय आहे, याच्यावर ऑलरेडी कंबाईनच्या परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. बेरोजगारी मोजण्याचं सर्वोत्तम साधन हे सामान्य स्थिती बेरोजगारी आहे. हे लक्षात ठेवायचं. भारतात बेरोजगारीच्या दोन आपण म्हणतो, शहरी भागातील एक बेरोजगारी आहे आणि ग्रामीण भागातील बेरोजगारी. शहरी भागातील बेरोजगारीचं स्वरूप वेगळं आहे, ग्रामीण भागातील बेरोजगारीचं स्वरूप वेगळं आहे. ग्रामीण भागामध्ये हे छुपी बेरोजगारी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते आणि विशेषतः ती कृषी क्षेत्रामध्ये दिसते. छुपी बेरोजगारी काय असते? त्याची सीमांत उत्पादकता शून्य असते. मग सीमांत उत्पादकता काय असते? तर ते अभ्यास करताना तुम्हाला ते व्यवस्थित पाहून घ्यावं लागेल. हे लक्षात ठेवायचं. संकल्पना संकल्पना संकल्पना, इकॉनॉमीमध्ये संकल्पना फार महत्वाच्या आहेत. ऍक्च्युअल डाटावर प्रश्न विचारला जातो का? जातो, पण ते तेव्हाच तुमच्या लक्षात राहील ज्यावेळेस तुम्ही संकल्पना तुमच्या बाजूने क्लिअर केलेल्या असतील मित्रांनो. त्यामुळे ते व्यवस्थिट पाहिलं पाहिजे. हा आपण चौथा टॉपिक पाहणार, तिसरा टॉपिक, चौथा टॉपिक माफ करा, हा चौथा आहे आपला. त्याच्यानंतर पाचवा टॉपिक आपला आहे तो म्हणजे महागाई, किंमत वाढ किंवा भाववाढ. हे लक्षात ठेवायचं. इन्फ्लेशन, इन्फ्लेशनवर प्रश्न विचारले जातात. काय प्रश्न? तुम्ही म्हणाल की इन्फ्लेशनचे प्रकार विचारले जातात. प्रकार किती आहेत? 4 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत? रांगणारी महागाई, त्याच्यानंतर चालणारी महागाई, पळणारी आणि बेसुमार महागाई. भारतासारख्या विकसनशील देशात चालणारी महागाई ही चांगली गोष्ट मानली जाते. मग जर महागाई असेल तर त्या रिलेटेड आरबीआयवर प्रश्न विचारले जातात. आरबीआयचं जे धोरण असतं त्याला मौद्रिक धोरण म्हणलं जातं. मौद्रिक धोरण आणि मौद्रिक धोरणाला इंग्रजीमध्ये म्हणलं जातं मॉनिटरिंग पॉलिसी. आणि याच्यावर आपल्याला सीआरआर, एसएलआर, रेपो रेट यांवर प्रश्न विचारले जातात. आरबीआय आपलं पतधोरण किंवा मौद्रिक धोरण किंवा मॉनिटरिंग पॉलिसी दर 2 महिन्यांनी आणत असते. आता ती आणत असताना एक तर ते महाग पैसा धोरण स्वीकारू शकतात किंवा स्वस्त पैसा धोरण स्वीकारू शकतात. महागाईच्या काळात हे एक गोष्ट अंडरलाईन करून लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही मित्रांनो. महागाईच्या काळात आरबीआय महाग पैशाचा धोरणाचा अवलंब करतं आणि त्यावेळेस रेपो रेट हा वाढवला जातो, कारण की महागाईला कंट्रोल करण्यासाठी ती बाजारातील अतिरिक्त लिक्विडिटी शोषून घेण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून जी लोकांची डिमांड वाढलेली आहे ती डिमांड कमी व्हावी आणि महागाई काही प्रमाणात नियंत्रणात यावी. अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला आहेत. मी जे तुमच्याशी बोलतोय आणि इन्फिनिटीचा आपला उद्देशच हा आहे की आपण परीक्षा केंद्री बोलतोय. काय विचारलं गेलंय आणि काय विचारलं जाऊ शकतं या आधारावर मला तुम्हाला विषयाचं काय करायचंय, डिकोडिंग करून द्यायचंय. हे लक्षात ठेवा. हा आपला टॉपिक कितवा आहे? 5वा. मित्रांनो, तुम्ही सिरियस कॅन्डिडेट जर असाल तर एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे आपण आरटीओ पूर्व परीक्षा यासाठी एक पुस्तक बाजारात घेऊन आलेलो आहोत. यशाची गुरु किल्ली या नावाने आहे, ज्याच्यामध्ये पूर्व परीक्षेचा सगळा अभ्यासक्रम कव्हर होतोय. सगळा अभ्यासक्रम, ज्याच्यामध्ये मग इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, राज्यशास्त्र आहे, जनरल सायन्स आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि रिझनिंग आहे. एकाच याच्यामध्ये सगळा अभ्यास तुमचा कव्हर होईल. म्हणजे तुम्ही तयारी करताना म्हणता ना, सर एवढी सारी पुस्तकं वाचणं आम्हाला शक्य नाहीये, तर एक कोणतं पुस्तक आहे का? इन्फिनिटीनं तुमच्यासाठी हे बाजारात पुस्तक आणलेले, नक्की तुम्ही ते खरेदी करा. त्याचबरोबर आपल्याजवळ मुख्य परीक्षेसाठी पीवायक्यूचा सेट सुद्धा अवेलेबल आहे आणि ज्याला आपण म्हणतोय की आरटीओ मेन्स एक्झामसाठीचं नवीन पुस्तक सुद्धा आपण काय येतंय आपलं बाजारात येतंय, ज्यात 3 गाईड आहेत पहा, ऑलरेडी बाजारात ते आलेलं आहे. हे 3 बुक्स आहेत, ते तुम्ही परचेस करू शकता. दुसऱ्या बाजूला फॉर्म्युला शीट्स आहेत, ज्या तुमच्या मुख्य परीक्षेसाठी काम करतात. एकूण 11 शीट्स आहेत, त्या सुद्धा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. म्हणजे पूर्व परीक्षेचं मटेरियल खूप सारं आहे आपल्याजवळ, मुख्य परीक्षेचं मटेरियल आहे आणि तुमची सगळी तयारी याच्यामधून चांगल्या पद्धतीनं होईल आणि ती परीक्षा केंद्री होईल. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊयात. आपण 5वा टॉपिक पाहिला, ठीक आहे ना. आता आपल्याला पुढचा टॉपिक पाहायचा आहे
तो म्हणजे किती आहे बघूयात, 1 2 3 4 5. 6वा टॉपिक आपण जो पाहणार तो म्हणजे कृषी. कृषी ज्याला तिथं त्यांनी सिलेबसमध्ये शेती असं म्हणलेलं आहे. या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात, हमखास विचारले जातात. म्हणजे की स्वातंत्र्य झाल्यानंतर उत्पादनात वाढ कशी झालेली आहे, उत्पादनात वाढ कशी झाली, हरित क्रांतीवर प्रश्न विचारला जातो, यांवर प्रश्न विचारला जात असतो. सिंचनावर प्रश्न विचारला जात असतो, सिंचनावर प्रश्न असतो. शेतीची धारण क्षमता यावर प्रश्न असतो, धारण क्षमता. मग याच्यामध्ये शेतीच्या धारण क्षमतेमध्ये मग आपण त्याचे प्रकार किती करत असतो, 5 प्रकार करत असतो. आपण एक म्हणतो सीमांत शेतकरी, त्याच्यानंतर असतात छोटे शेतकरी, छोटे शेतकरी, त्यानंतर आहेत अर्ध मध्यम शेतकरी, मध्यम शेतकरी, त्याच्यानंतर आपण म्हणतो मध्यम शेतकरी, आणि आपण पुढे म्हणतो मोठे शेतकरी. ठीक आहे. सीमांत शेतकरी कुणाला म्हणतात, ज्याच्याजवळ 0 ते 1 हेक्टर क्षेत्र असतं. छोटे शेतकरी 1 हेक्टर ते 2 हेक्टर क्षेत्र. त्याच्यानंतर आपण म्हणतो अर्धमध्यम शेतकरी 2 ते 4 हेक्टर पर्यंत क्षेत्र असतं. त्याच्यानंतर मध्यम शेतकरी 4 ते 10 हेक्टर पर्यंत क्षेत्र असतं, आणि मोठे शेतकरी म्हणजे 10 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असतं. याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि सीमांत शेतकरी अधिक छोटे शेतकरी यांनाच अल्पभूधारक शेतकरी असं म्हणत असतात. बरोबर. म्हणजेच काय, 0 ते 2 हेक्टर इतकं, म्हणजे जास्तीत जास्त किती, 5 एकर. ठीक आहे ना. असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. कृषी हा टॉपिक व्यवस्थित केला पाहिजे. भारतीय अर्थव्यवस्थेचा सगळ्यात मोठा आधार जर कोण असेल तर तो कृषी आहे. बरोबर आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेत आपल्याला कृषी या टॉपिकवर प्रश्न विचारले जात असतात. पुढचा टॉपिक आहे 7वा, उद्योग. मग याच्यामध्ये औद्योगिक धोरणांवर प्रश्न विचारले जातात. मग त्यामध्ये 1948, 1956, 1978, 1991 या धोरणांवर, जिथं ज्याला आपण म्हणतो LPGचा स्वीकार करण्यात आलेला होता. भारतामध्ये औद्योगिकरण कसं झालेलं आहे, ब्रिटिश काळात कशी व्यवस्था होती, आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिकरण कशाप्रमाणे पुढे गेलेलं आहे. 1950 ते 1990 पर्यंत आपण मिश्र अर्थव्यवस्था राबवली. त्याच्यानंतर मुक्त अर्थव्यवस्थेकडे चाललेलो आहोत. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सेवा क्षेत्र यांवर हमखास प्रश्न विचारला जात असतो. भारतामध्ये सर्व्हिस सेक्टर खूप मोठ्या पद्धतीने काय व्हायला लागलेलं आहे, वाढायला लागलेलं आहे. पुढे बघा, बँकिंग यावर प्रश्न सध्या मागच्या 3-4 वर्षापासून बँकिंगवर प्रश्न विचारायचा ट्रेंड आलाय. आत्ताच गट क ची जी परीक्षा झाली ना 11 जानेवारी 2026 ला, त्याच्यामध्ये एम नरसिंहम समितीवर प्रश्न विचारला होता. बँकिंग रिलेटेड रुपयाची परिवर्तनीयतेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कन्व्हर्टिबिलिटी ऑफ रुपी, रुपयाची परिवर्तनीयता, हे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. RBI वर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांनी आत्ताच्याच गट परीक्षेमध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला होता की शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक हे कशापासून आलेले, तर तो 1934 चा कायदा होता. हा प्रश्न ऑलरेडी विचारला गेलेला आहे. बरोबर. RBI ऍक्ट आहे 1934 चा, RBI ची स्थापना 1935 ची, आणि RBIचं राष्ट्रीयकरण आहे 1949 ला, आणि 1949 लाच बँक रेग्युलेशन ऍक्ट आलता, ज्याला आपण बँक नियमनाचा कायदा म्हणतो. बँकिंग हा टॉपिक व्यवस्थितच केला पाहिजे. कमर्शियल बँक काय आहेत, नॉन कमर्शियल बँक काय, बँकांचं राष्ट्रीयकरणावर तर हमखास प्रश्न विचारला जातो. राष्ट्रीयकरण, नॅशनलायझेशन 1969 आणि 1980. 69 ला 14 बँकांचं केलं, 80 ला 6 बँकांचं केलं. 14 ला कुणाचं की 50 कोटीपेक्षा ठेवी जास्त आहेत, आणि 80 ला किती, 200 कोटीपेक्षा. ठीक आहे ना. हे प्रश्न ऑलरेडी विचारले गेलेले आहेत. आता आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनचा विचार करतो, त्यामुळं ही राष्ट्रीयकरण ही संकल्पना बाजूला पडली आहे. आता उलट बँकांचं एकत्रीकरण व्हायला लागलेलं आहे. येते का लक्षात तुमच्या?
आपल्याला बदलणाऱ्या काळानुसार बँक व्यवस्था कशी बदललेली आहे यांवर प्रश्न विचारणं अपेक्षित असतं. ते तुम्ही व्यवस्थित मित्रांनो केलं पाहिजे. ठीक आहे, हा आपला 9वा टॉपिक आहे. 10वा टॉपिक आहे मित्रांनो आपला मुद्रा किंवा पैसा. याच्यामध्ये M1, M2, M3, M4 या संकल्पनांवर 1-2 वर्षांनी हमखास प्रश्न विचारला जातो. मनी, एम म्हणजे काय मनी, मग हेलिकॉप्टर मनी काय आहे याच्यावर प्रश्न विचारला जातो. भारतीय पैसा म्हणजे रुपया हे एक मनीच आहे ना, मग त्यातली सॉफ्ट करन्सी कोणती आहे, हार्ड करन्सी कोणती आहे यांवर प्रश्न विचारला जात असतो. मुद्रा हा टॉपिक आपण व्यवस्थित केला पाहिजे. पुढचा टॉपिक आपण जो अभ्यास करणं गरजेचं असतं आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या अभ्यासामध्ये तो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, त्याला मी म्हणतो सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स. आणि याच्यामध्ये आपण काय काय शिकतो, अर्थसंकल्प, बरोबर. मग आता ह्या अर्थसंकल्पामध्ये काय आहे, जमा आणि खर्च यांचा ताळेबंद आहे. आपल्याला अर्थसंकल्पावर हे प्रश्न विचारतात. आता हा जो सार्वजनिक वित्त पब्लिक फायनान्स नावाचा जो टॉपिक आहे मित्रांनो, हा टॉपिक एकाच वेळेस अर्थव्यवस्थेचा सुद्धा भाग आहे आणि एका वेळेस तो पॉलिटीचा सुद्धा भाग आहे. ज्यावेळेस तुम्ही पब्लिक फायनान्स अभ्यासता त्यावेळेस बऱ्याच वेळा तुम्हाला वाटतं की मी नक्की पॉलिटीचा अभ्यास करतो का इकॉनॉमीचा, पण हे ओव्हरलॅप होतं, हे व्यवस्थित समजून घ्यायचं. अर्थसंकल्पावर हमखास प्रश्न विचारणार. सगळ्यात जास्त अर्थसंकल्प कुणी मांडला, देशाच्या पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर. महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार, दुर्दैवी त्यांचं विमान अपघातात निधन झालं, परंतु त्यांचा दुसरा नंबर आहे. शेषराव वानखेडेंनी सगळ्यात जास्त वेळा मांडला, 12 वेळा, आणि अजितदादांनी आता 11 वेळा मांडला असता जर ते हयात असते तर. याच्यावर आपल्याला हमखास प्रश्न विचारला जात असतो. अर्थसंकल्प व्यवस्थित करायचा आहे आपल्याला. भारतीय राज्यघटनेतलं कलम व्यवस्थित माहिती असायला पाहिजे. सर्वसामान्यपणे आपण अर्थसंकल्प शब्द वापरतो, पण भारतीय राज्यघटनेत कुठेही अर्थसंकल्प हा शब्द नाही, तर शब्द आहे सार्वजनिक वित्तीय विवरणपत्र. अर्थसंकल्प व्यवस्थित करायचा. ठीक, मग त्यामध्ये तुटीच्या संकल्पनांवर प्रश्न विचारला जातो. तुटीच्या संकल्पना दरवर्षी हमखास प्रश्न आहेत. तुटीच्या संकल्पना कोणकोणत्या आहेत बघा, महसुली तूट, महसुली तूट, दुसरी भांडवली तूट, त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय तूट, तूट, त्यानंतर राजकोषीय तूट, राजकोषीय तूट, त्याचबरोबर आपण म्हणतोय प्रभावी प्राथमिक तूट, आणि 6वा आहे प्रभावी महसुली तूट. महसुली तूट, बरोबर. या 6 संकल्पनांवर हमखास प्रश्न आहे, काढून पहा. ह्या व्यवस्थित करायच्या. तूट म्हणजे काय, डेफिसिट. डेफिसिट काय असतो, सरकारची जमा आणि सरकारचा खर्च यांचा योग्य ताळेबंद बसत नाही. जमा आहे 80 रुपये, खर्च केलाय 100 रुपये, तर तूट आहे 20 रुपये. मग ही तूट भरून काढावी लागेल ना, मग त्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. आणि आपल्याला प्रश्न विचारला जातो कोणत्या तुटीला कर्ज निर्माण करणारी तूट म्हणतात, तर ती राजकोषीय तूट असते. ह्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला FRBM ऍक्ट वर हमखास प्रश्न असतात. FRBM म्हणजे काय, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट यांच्यावर प्रश्न आहे. आणि हा ऍक्ट भारत सरकारनं केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी ठरवलंय महसुली तूट कमी करायची, राजकोषीय तूट कमी करायची. राजकोषीय तूट म्हणजे काय, फिस्कल डेफिसिट कमी करायचे. बंधनं घालून घेतलेत, त्याच्यासाठी कार्यगट 3 आलेत, म्हणजे विजय केळकर कार्यगट 1, दुसरा विजय केळकर कार्यगट 2 आणि एन के सिंग कार्यगट. एन के सिंग वर ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हे डिकोड व्यवस्थित झालं पाहिजे आणि इन्फिनिटी अकॅडमी ते काम करते. वन ऑफ द बेस्ट फॅकल्टी तुमच्या समोर आहेत. रिझल्ट ओरिएंटेड काम करतो आणि जे विचारले गेले त्या आधारावर बोलतो. हवेतला गप्पा नाही करत आपण. ठीक आहे ना. हे आपल्याला याच्या अंतर्गत करायचं आहे. कशाच्या अंतर्गत, सार्वजनिक वित्त अंतर्गत अर्थसंकल्प हा टॉपिक करायचा आहे. दुसरा टॉपिक जो त्या अंतर्गत करायचा आहे तो म्हणजे वित्त आयोग. याच्यामध्ये कलम 275, कलम 280, कलम 282,
आणि कलम 293 ही व्यवस्थित करायचे. त्याच्यानंतर आपल्याला कॅगवर अभ्यास करायचा आहे. कॅगवर हमखास प्रश्न विचारले जाणार 148. आपला आता हा टॉपिक येतो आहे 11वा. पुढे बघूयात 12वा टॉपिक कोणता आपल्याला शिकायचा आहे, तो म्हणजे पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना मित्रांनो, आपल्या भारताच्या इतिहासामध्ये एकूण 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत आणि यांवर प्रश्न विचारले जातात. काय भिलाई इथला पोलाद प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला? कोणती पंचवार्षिक योजना अशी आहे की जी सगळ्यात अयशस्वी आहे? बरोबर. मग आपल्याला विचारलं जातं की तो रोलिंग प्लॅन काय असतो, किंवा आपल्याला विचारलं जातं की प्लॅन हॉलिडे काय होता. 12 पंचवार्षिक योजनांचा अभ्यास हा आपल्याला फार व्यवस्थितपणे करावा लागत असतो मित्रांनो. खूप महत्वाचा आहे. सिलेबसमध्ये कुठं म्हणलेलं नाही, पण प्रश्न हमखास विचारले जातात या टॉपिकवर. पंचवार्षिक योजना मी तर वर्गात इतक्या डिटेल लक्षात ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करत असतो. त्यानंतर आपल्याला 13वा टॉपिक करायचा आहे, तो म्हणजे कर संरचना. हे सुद्धा सिलेबसमध्ये याचा उल्लेख नाही, पण विचारलं जातं. आता जीएसटी वर प्रश्न विचारला जातो. भारतामध्ये 2 प्रकारचे कर आहेत, एक म्हणजे प्रत्यक्ष कर, दुसरा अप्रत्यक्ष कर. बरोबर. प्रत्यक्ष कर म्हणजे काय असतं मित्रांनो, ज्या कराचं दायित्व दुसऱ्या व्यक्तीवर ढकलता येत नाही त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात. ज्या कराचं दायित्व दुसऱ्या व्यक्तीवर ढकलता येत नाही त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात. उदाहरणार्थ माझ्यावर लावलाय तर पे सुद्धा मीच करायचा आहे. अप्रत्यक्ष कर म्हणजे काय, ज्या कराचं दायित्व दुसऱ्या व्यक्तीवर ढकलता येतं त्याला अप्रत्यक्ष कर. उदाहरणार्थ पेन, हा पेन तयार कुणीतरी केलाय, त्याची वाहतूक दुसऱ्या व्यक्तीने केली आहे, विक्री तिसऱ्या व्यक्तीने केली आहे, आणि मी चौथा व्यक्ती आहे त्यांनी हा खरेदी केलेला आहे. आणि हा पेनाच्याच किमतीत लिहिलेलं असतं तुम्ही इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस जे मी केलेले आहेत, पे केलेले आहेत. हे लक्षात ठेवायचं. कर संरचनेवर सध्या खूप प्रश्न विचारले जातात. इन्कम टॅक्स काय, महामंडळ कर काय आहे, त्याच्यानंतर जीएसटी काय आहे. जीएसटी वर तर सगळ्यात जास्त प्रश्न सध्या विचारले जातात. जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे, बघा लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र सगळ्यात जास्त जीएसटीचं कलेक्शन करून देणारं राज्य आहे, हे सुद्धा तुम्ही तिथं काय ठेवा, लक्षात ठेवा. चला पुढे बघूयात. 14वा टॉपिक आपल्याला शिकायचा आहे, तो म्हणजे लोकसंख्या. आत्ताच्याच गटकच्या परीक्षेत प्रश्न विचारलाय, लोकसंख्या परिवर्तनाच्या तिसऱ्या अवस्थेत किंवा त्यांनी शब्द वापरलाय संक्रमणाच्या अवस्थेत काय होतं. बघा मी तुम्हाला सांगतो, लोकसंख्या संक्रमणाच्या 3 अवस्था आहेत. पहिल्या अवस्थेत जन्मदर जास्त, मृत्यूदर सुद्धा जास्त असतो, परिणामी लोकसंख्या स्थिर असते. दुसऱ्या अवस्थेत ज्याला विकसनशील अवस्था म्हणतात, जी भारताची आहे, जन्मदर जास्त, मृत्यूदर कमी झालेला असतो, परिणामी लोकसंख्या विस्फोटासारखी परिस्थिती असते. आणि तिसऱ्या अवस्थेत ज्याला म्हणतात विकसित अवस्था, ज्यामध्ये जन्मदर सुद्धा खाली आलेला असतो, मृत्यूदर सुद्धा खाली आलेला असतो, परिणामी लोकसंख्या स्थिर दिसते. 3 अवस्था, एक अविकसित अवस्था, विकसनशील अवस्था आणि विकसित अवस्था प्रश्न विचारला गेलेला आहे. एवढं थांबून चालणार नाही. तर त्यांनी प्रश्न आपल्याला विचारलेत. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 यावर प्रश्न विचारलेत. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 हे भारताचं पहिलं लोकसंख्या धोरण आहे, अधिकृत धोरण. आधीचे छोटे मोठे कार्यक्रम होते ते अयशस्वी झाले, आणि 2000च्या धोरणांवर पण प्रश्न विचारलेला आहे. ऑलरेडी ह्या गट क च्या आत्ताच्या परीक्षेत लोकसंख्या या टॉपिकवर 2 प्रश्न आहेत. बघा, लोकसंख्या टॉपिकवर 2 प्रश्न. आपण म्हणतोय सिलेबसमध्ये त्यांनी दिलेले टॉपिक या व्यतिरिक्त सुद्धा अनेक टॉपिक असे आहेत की ज्यांवर प्रश्न विचारतात. त्यासाठी सिलेबस डिकोडिंग आहे मित्र. क्लिअर आहे. चला 14वा टॉपिक झाला. 15वा टॉपिक पाहायचा आपल्याला, तो म्हणजे मानवी विकास. खूप महत्वाचा टॉपिक आहे, ह्युमन डेव्हलपमेंट. आणि याच्यामध्ये 4 निर्देशांक शिकतो आपण. एक HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, 2 IHDI इनएड्युकेट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, आणि तिसरा आहे GII जेंडर इनइक्वलिटी इंडेक्स, आणि चौथा आहे तो म्हणजे MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. गेल्या वर्षीच्या गट ब च्या परीक्षेत MPI वर प्रश्न विचारलेला आहे. पहा, इंडेक्स व्यवस्थित करायचे. आणि 16वा टॉपिक आपण शिकणार आहे आंतरराष्ट्रीय संघटना. आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये पहिलं वर्ल्ड बँक शिकायचंय, दुसरं
आपल्याला शिकायचं IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आणि तिसरं शिकायचं आपल्याला WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. हे 16 टॉपिक आहेत मित्रांनो. त्यांनी सिलेबस मध्ये आपल्याला किती सांगितले आहेत? तसं पाहायला गेलं तर आपल्याला 11 टॉपिक दिसतात, बरोबर. मी राजकोषीय नीतीलाच ह्या शासकीय अर्थव्यवस्थेशी जोडून घेत असतो. तिथे योजनांवर प्रश्न थोडेफार येऊ शकतात, परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, पुन्हा एकदा रिपीट करतो, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य आणि गरिबी, त्यानंतर रोजगार आणि बेरोजगारी, महागाई, कृषी, उद्योग, सेवा, बँकिंग, मनी, मुद्रा, पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त, मग त्याच्या अंतर्गत सब टॉपिक सुद्धा सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना, त्यानंतर कर संरचना, लोकसंख्या आणि मानवी विकास, आणि त्यानंतर शेवटचं आंतरराष्ट्रीय संघटना. हे 16 टॉपिक जे आहेत मित्रांनो, हे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. हा आहे आपला सिलेबस डिकोडिंग. मला खात्री आहे जे पद्धतीने मी सांगितलेलं आहे याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. तुम्ही नक्कीच इन्फिनिटी अकॅडमीची RTO AMVY साठीची पूर्व परीक्षेची आणि मुख्य परीक्षेची बॅच लावा. तुम्हाला यासाठी नक्की फायदा होईल. आपल्याजवळ दर्जेदार शिक्षक आहेच, दर्जेदार स्टडी मटेरियल आहे, ते पूर्वचं सुद्धा आणि मुख्यचं सुद्धा. काही इन्क्वायरी करायची असेल तर मी तुम्हाला नंबर सांगतो, त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. संपर्क क्रमांक आहे बघा मित्रांनो, 9607 15 51 11 या नंबरवर संपर्क करू शकता. चला आजच्या सेशनला थांबूयात. उद्या वेगळ्या विषयाचं डिकोडिंग सिलेबसचं आपण करूयात. धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा.